नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण राजकीय सिद्धांताचा अनुभवजन्य दृष्टिकोन हा घटक शिकणार आहोत. राजकीय सिद्धांत निर्मितीमध्ये दोन दृष्टिकोनाचा अवलंब केला गेलेला दिसून येतो. प्राचीन काळातील काही विचारवंतांनी राजकीय सिद्धांताची निर्मिती करत असताना आदर्शवादी दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास केलेला दिसून येतो. त्यामध्ये मूल्यांना जास्त महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. काल्पनिकतेवर आधारित साहित्य निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. परंतु नंतरच्या काळातील काही विचारवंतांनी राजकीय सिद्धांताची निर्मिती अनुभवजन्य दृष्टिकोनातून केल्यामुळे त्याला एक शास्त्रीय स्वरूप प्राप्त करून देण्यामध्ये त्यांना मोठं यश आलं असं म्हणता येईल. अनुभवजन्य दृष्टिकोन म्हणजे काय, तर अनुभवाच्या माध्यमातून राजकीय सिद्धांताची निर्मिती करणे. म्हणजे वास्तविकतेला धरून अनुभवाच्या माध्यमातून संशोधन करून राजकीय घटनांचे, राजकीय व्यवहारांचे प्रत्यक्ष पाहणी करून, त्याची तुलना करून, त्याचं परीक्षण निरीक्षण करून निष्कर्ष मांडणे आणि राजकीय सिद्धांताची निर्मिती करणे याला अनुभवजन्य दृष्टिकोन असे म्हणतात. आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये फक्त कल्पनांना जास्त महत्त्व दिलं गेलं, काय असावं याला महत्त्व दिलं गेलं. त्यामध्ये मूल्यांना, आदर्शांना, नैतिकतेला जास्त महत्त्व दिलं गेलं, काय असावं, पण ते वास्तविकतेमध्ये येईल का याचा विचार त्यांनी केलेला नाही. म्हणून अनुभववाद्यांनी वास्तविकतेला धरून अनुभवावर आधारित राजकीय व्यवहारांचा ज्ञान प्राप्त करण्यासाठी अनुभववादी दृष्टिकोनाचा अवलंब केलेला दिसून येतो. राजकीय व्यवहारातील विविध घटकांचे निरीक्षण, परीक्षण व प्रयोग करून माहिती संकलित करून त्या माहितीच्या आधारे त्याचा तुलनात्मक अभ्यास करून निष्कर्ष मांडण्याचं काम या अनुभवजन्य दृष्टिकोनाच्या माध्यमातून केला गेलेला आपल्याला दिसून येतो. अनुभवजन्य दृष्टिकोनामध्ये मूल्यनिरपेक्षता दिसून येते, कारण का त्यामध्ये मूल्यांना अजिबात स्थान दिलेलं नाही. यांचं असं मत आहे की जेव्हा मूल्यांचा याच्यामध्ये हस्तक्षेप होतो किंवा मूल्यांवर आधारित जर राजकीय सिद्धांताची निर्मिती झाली तर ती व्यक्ती सापेक्ष होईल. त्यामध्ये व्यक्तीचे स्वतःचे मतं त्याच्यामध्ये येतील आणि त्यामुळे चुकीचे निष्कर्ष निघतील. म्हणून प्रत्यक्ष अनुभवाद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारावरच त्या माहितीचं निरीक्षण करणे, परीक्षण करणे, प्रत्यक्ष पाहणी करून जे निष्कर्ष काढले जातात त्याला अनुभवजन्य राजकीय सिद्धांत निर्मिती म्हणू शकतो आपण. ठीक आहे. आता अनुभवजन्य दृष्टिकोन हा अभ्यासाचा हा का आजचा नाही, तसं प्राचीन काळामध्ये सुद्धा, प्राचीन ग्रीक राजकीय विचारामध्ये सुद्धा अनुभवजन्य दृष्टिकोनामधून राजकीय सिद्धांताची निर्मिती किंवा राज्यशास्त्राचा अभ्यास झालेला दिसून येतो. फॉर एक्झाम्पल ॲरिस्टॉटल, ज्याला आपण राज्यशास्त्राचा जनक म्हणतो, ॲरिस्टॉटलने सुद्धा राज्यविषयक विचार मांडत असताना जवळपास 158 देशाच्या राज्यघटनांचा प्रत्यक्ष अभ्यास केला. प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली, त्या राज्यघटनेची, त्यांच्या राज्यकारभाराची पाहणी केली आणि त्या 158 देशाच्या राज्यघटनांची, राज्यकारभाराची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी आपला राज्यविषयक विचार मांडलेला दिसून येतो. म्हणजे यावरून दिसून येते की अनुभवजन्य दृष्टिकोन हा का अलीकडचा दृष्टिकोन नाही, तर तो प्राचीन काळामध्ये सुद्धा दिसून येतो. आणि त्यानंतर ॲरिस्टॉटलप्रमाणेच हॉब्स आणि रुसो यांनी सुद्धा या अनुभवजन्य दृष्टिकोनाचा अवलंब केलेला दिसून येतो आपल्या विचारामध्ये. बेंथमसारखा विचारवंतसुद्धा मानवाच्या सुख आणि उपयोगिता संबंधीचा जो सिद्धांत मांडलेला आहे तो सुद्धा अनुभववादी दृष्टिकोनातच मांडलेला दिसून येतो. ह्यूम आहे, मोरे आहे, रसेल आहे, वुड्रो विल्सन, लॉर्ड ब्रायसी, ऑर्थर बेंटले, हे सर्व विचारवंतांनी राजकीय सिद्धांताच्या किंवा राजकीय सिद्धांताच्या अभ्यासाच्या अनुभवजन्य दृष्टिकोनालाच महत्त्व देताना दिसून येतात. ग्रॅहम वालास हा एक विचारवंत आहे. याने आपल्या ह्युमन नेचर इन पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास अनुभववादी दृष्टिकोनातूनच केलेला दिसून येतो. त्याचप्रमाणे मॅक्स वेबर हा एक विचारवंत आहे. याने सुद्धा नोकरशाहीचा सिद्धांत मांडला आणि ते सिद्धांत मांडत असताना अनुभवजन्य दृष्टिकोनाचंच
त्यांनी अवलंब केलेला आपला दिसून येतो. म्हणून आधुनिक काळामध्ये जे काही नव्याने अभ्यास झाला राज्यशास्त्रामध्ये, राजकीय सिद्धांत निर्मितीमध्ये, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या दृष्टिकोनाचा अवलंब केला गेलेला दिसून येतो. ठीक आहे. तर मग अनुभववादी किंवा अनुभवजन्य दृष्टिकोनाची काही वैशिष्ट्ये आपण पाहूया. पहिलं वैशिष्ट्य सांगितलं की मूल्यनिरपेक्ष दृष्टिकोन. ठीक आहे. याच्या अगोदरच सांगितले मूल्यनिरपेक्ष, कारण का याच्या आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये मूल्यांना स्थान दिलं गेलं, नैतिकतेला स्थान दिलं गेलं, काय आहे यापेक्षा काय असावं यावर त्यांनी भर दिलं. पण अनुभववादी दृष्टिकोनाने मूल्यांना नाकारलं, नैतिकता मूल्य यांना बाजूला ठेवलं आणि काय असावं पेक्षा काय आहे वास्तविकतेवर जास्त भर दिलं, तथ्यांवर जास्त भर दिलं. निरीक्षण, परीक्षण, माहितीचं संकलन, प्रयोग करणे, निष्कर्ष काढणे अशा या पद्धतीचा, नवीन पद्धतीचा आपल्या संशोधनामध्ये त्यांनी स्थान दिलं. आणि सत्य घटनांवर कार्यकारण संबंध, सत्य जे राजकीय व्यवहारामध्ये ज्या घटना घडामोडी घडतात त्या घटना घडामोडीचा प्रत्यक्ष अनुभवाच्या माध्यमातून कार्यकारण संबंध शोधून काढून त्याचे निष्कर्ष काढणे, अशा पद्धतीचं एक नवीन मूल्यनिरपेक्ष दृष्टिकोन अनुभववादी दृष्टिकोनाच्या माध्यमातून समोर आलेलं दिसून येतं. आधुनिक राज्यशास्त्राला एक शास्त्रीय दर्जा देण्याचं काम या अनुभवजन्य दृष्टिकोनानं केलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे अनुभवाला प्राधान्य. परत तेच आहे की अनुभववादी दृष्टिकोनामध्ये अनुभवाला प्राधान्य दिलं जातं. अनुभवाद्वारे प्राप्त केलेले ज्ञान हेच खरे ज्ञान आहे असं यांचं म्हणणं आहे. निव्वळ भविष्यवाणी करणे किंवा कल्पनाविलास करणे, जी गोष्ट अस्तित्वात येत नाही त्या गोष्टीचा विचार करणे किंवा जी भविष्यातसुद्धा अस्तित्वात येऊ शकत नाही अशा गोष्टीविषयी आपण कल्पना करणे, ती अशी परिस्थिती निर्माण व्हावी किंवा अशी राजकीय व्यवस्था निर्माण व्हावी असं फक्त कल्पना करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष अनुभवाद्वारे जे ज्ञान प्राप्त होतं, प्रत्यक्ष परिस्थितीनुसार जे ज्ञान प्राप्त होतं ते खरं ज्ञान असतं. विशिष्ट परिस्थितीतील घटना आणि व्यक्ती यांचा कार्याचा संबंध विचारात घेऊन निष्कर्ष काढले जातात. विशिष्ट घटना घडलेली आहे ती कोणत्या परिस्थितीमध्ये घडलेली आहे, त्याची कारणे काय आहेत, मग भविष्यामध्ये ती परिस्थिती घडू नये किंवा तशी परिस्थिती उत्पन्न होऊ नये, चांगली वाईट असेल तर तशी होऊ नये आणि चांगली असेल तर भविष्यामध्ये आणखी त्याच्यामध्ये काय चांगलं करता येईल, अशा पद्धतीनं कार्यकारण संबंधाचा विचार करून एक काय म्हणूया वास्तविकतेवर आधारित सिद्धांताची निर्मिती अनुभववादी दृष्टिकोनामध्ये होत असताना आपल्याला दिसून येते. यामध्ये जे माहिती संकलित केली जाते त्या माहितीच्या संकलनातून निष्कर्ष काढले जातात अनुभवाच्या माध्यमातून. म्हणून आज राज्यशास्त्राला किंवा राजकीय सिद्धांताच्या अभ्यासाला जे निष्कर्ष काढले जातात ते भौतिकशास्त्राप्रमाणे शास्त्रीय निष्कर्ष निघत आहेत असं अनुभववादी दृष्टिकोनाचं मत आहे आणि त्याचा दर्जा हा शास्त्रीय झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे परिवर्तनशीलता. अनुभववादी दृष्टिकोनाच्या मते अनुभववादी विचारवंत परिवर्तनाला मान्यता देते. याचा अर्थ असा आहे की राजकीय सिद्धांताची निर्मिती एकदा झाली म्हणजे ती यांचं असं मत आहे की ही एकदा राजकीय सिद्धांताची निर्मिती झाली म्हणजे ती त्या परिस्थितीत निर्माण झालेली असते आणि तो राजकीय सिद्धांत भविष्य काळामध्ये पण उपयोगी पडेल असं नाही. तर त्यांचं असं मत आहे की परिवर्तनशील असतात राजकीय सिद्धांत, म्हणजे अनुभववादी विचारवंत परिवर्तनशीलतेला महत्त्व देतात, त्यांना स्वीकारतात आणि बदलत्या परिस्थितीनुसार आपल्या राजकीय सिद्धांतामध्ये सुद्धा बदल घडवून आणतात. म्हणजे यांचे विचार हे परिवर्तनाला अनुकूल आहेत असं आपल्याला म्हणता येईल. यांचं असं मत आहे की आज मांडलेला सिद्धांत आजच्या परिस्थितीनुसार तो मांडलेला आहे, आजच्या अनुभवातून तो मांडलेला आहे. उद्या त्याचे अनुभव म्हणजे उद्याची परिस्थिती वेगळी असेल, तेव्हाचे अनुभव वेगळे असतील. मग अशा परिस्थितीमध्ये कालचा राजकीय सिद्धांत आज उपयोगी पडणार नाही, तर उद्याच्या परिस्थितीनुसार उद्याच्या अनुभवातून नवीन राजकीय सिद्धांताची निर्मितीसुद्धा होऊ शकते. असं एक परिवर्तनशील विचार हे अनुभववादी विचारवंत स्वीकारताना आपल्याला दिसतात. हे एक त्याचे खास वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. उदाहरण द्यायचं झाले तर 1958 पूर्वी फ्रान्सने संसदीय शासन पद्धती स्वीकारली होती सुरुवातीला.
फ्रान्समध्ये आपल्या देशासारखी संसदीय शासन पद्धती होती, पण त्यांना वाटलं की संसदीय शासन पद्धती आणि बहुपक्षीय पद्धती जी आपल्या देशामध्ये आहे त्यातील काही त्यांना दोष वाटले. संसदीय शासन पद्धती त्यांना त्याच्यातील दोष दूर करावे वाटले आणि बहुपक्षीय पद्धतीमुळे सुद्धा अस्थिर सरकार हे त्यांना नको होतं. म्हणून त्यांनी काय केलं, बदलत्या परिस्थितीनुसार 1958मध्ये संसदीय शासन पद्धतीचा त्याग केला आणि त्याऐवजी अध्यक्षीय शासन पद्धती त्यांनी स्वीकारली. त्याचबरोबर बहुपक्ष पद्धती सोडून द्विपक्ष पद्धती त्यांनी स्वीकारली. अशा पद्धतीने त्यांना जे नको होतं त्या परिस्थितीमध्ये त्यांनी ते स्वीकारलं होतं. पण परिस्थिती जशी बदलत गेली तसं त्यांनी त्यांच्या राजकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा बदल केलेला आपला दिसून येतो. म्हणजे ही जी परिवर्तनशीलता आहे, ही परिवर्तनशीलता अनुभवादी विचारवंत स्वीकारताना दिसतात. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट वैशिष्ट्य आहे पहा, शास्त्रशुद्धता. शास्त्रशुद्धता याचा अर्थ असा आहे की अनुभवादी विचारवंतांनी जे नवनवीन शास्त्रीय पद्धतीचा तंत्राचा अवलंब करून घटनांचे निरीक्षण परीक्षण करून जे वास्तवादी निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळं काय झालं की राज्यशास्त्रामध्ये मोठ्या प्रमाणात शास्त्रशुद्धता आलेली आहे. जे काही निष्कर्ष राजकीय विचारवंत मांडत आहेत अनुभवादी दृष्टिकोनामधून, ते निष्कर्ष अधिक शास्त्रीय अधिक अचूक येत आहेत किंवा अचूक त्याचं हे निदान होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आदर्शवादामध्ये अचूक सिद्धांत निर्मिती होत नाही, कारण का त्याच्यामध्ये शास्त्रशुद्धतेला मर्यादा आहे, त्याच्यामध्ये मूल्यांना महत्त्व आहे, त्याच्यामध्ये कल्पनाविलासाला स्थान आहे. म्हणून ते सिद्धांत जास्त शास्त्रीय नाही, तर अनुभवादी दृष्टिकोनातून जे काही राजकीय सिद्धांताची निर्मिती झाली आहे, जे काही निष्कर्ष मांडलेले आहेत ते अधिक शास्त्रीय आहेत. म्हणून या अनुभववादामुळे राज्यशास्त्राच्या अभ्यासाला शास्त्रशुद्धता किंवा शास्त्रीयतेचा दर्जा प्राप्त झालेला दिसून येतो. ठीक आहे. हे झाले अनुभवादी दृष्टिकोनाचे काही वैशिष्ट्ये. आणि आता आपण पाहूया अनुभवादी दृष्टिकोनाचं मूल्यमापन. आता अनुभवादी दृष्टिकोनावर सुद्धा काही विचारवंतांनी आक्षेप घेतलेले आहेत, टीका केलेली आहे. त्यांचं असं मत आहे की राज्यशास्त्रामध्ये कोणत्याही सामाजिक शास्त्रामध्ये जे अभ्यासांती निष्कर्ष मांडले जातात ते भौतिकशास्त्राप्रमाणे किंवा इतर नैसर्गिक शास्त्राप्रमाणे अचूक निष्कर्ष निघू शकत नाहीत किंवा वैज्ञानिक जास्तीत जास्त पद्धतीचा अवलंब शक्य नाही त्या नैसर्गिक शास्त्रा इतका, कारण का सामाजिक शास्त्राचा जो अभ्यासाचा विषय आहे तो मनुष्य आहे. मनुष्याचं वर्तन हे सतत बदलणारं आहे आणि हे सतत बदलणारं वर्तन असल्यामुळं सामाजिक शास्त्रामध्ये जे निष्कर्ष निघतात ते 100% शास्त्रीय आणि अचूक आहेत आपण म्हणू शकत नाही, असं एक आक्षेप घेतला जातो. इतर नैसर्गिक शास्त्रामध्ये भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र या शास्त्रामध्ये मात्र ज्याच्यावर प्रयोग केला जातो, ज्याच्यातून प्रयोग करून निष्कर्ष काढला जातो, तो एक पदार्थ असतो, तो एक त्यामुळं त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. तो प्रयोग कुठेही केला, स्थल काल परिस्थिती त्याच्यावर काही बंधन नसतं. कोणत्याही देशामध्ये तोच जर प्रयोग केला आणि तोच जर पदार्थ वापरला तर त्याचे निष्कर्ष हे सारखेच निघतात. पण इथं तसं नसतं. सामाजिक शास्त्रामध्ये व्यक्ती हा घटक असल्यामुळे व्यक्तीचं वर्तन हे त्या परिस्थितीनुसार बदलत असतं. म्हणून प्रत्येक सामाजिक शास्त्रामधील जे प्रयोग आहेत ते प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी केलं तर प्रत्येकाचे निष्कर्ष हे वेगळे निघतात. म्हणून जे अनुभवादी दृष्टिकोनातील विचारवंत दावा करतात की या अनुभववादामुळं शास्त्रीय दृष्टिकोन प्राप्त झाला आहे, तर ते कुठंतरी चुकीचं आहे. कारण का इतर शास्त्राप्रमाणे, नैसर्गिक शास्त्राप्रमाणे काटेकोर असं अचूक निष्कर्ष निघू शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरा आक्षेप असा घेतला गेला की अनुभवादी दृष्टिकोनात काय आहे याचाच विचार केलेला आहे, काय असावं याचा त्यांनी अजिबात विचार केलेला नाही. आहे ती परिस्थिती त्यांनी स्पष्ट केली आहे त्या परिस्थितीचंच त्यांनी विवेचन करण्याचं काम केलं आहे, त्याचं स्पष्टीकरण करण्याचं काम केलं आहे. पण आणि अधिक चांगलं कसं असावं याविषयी त्यांनी विचार केलेला नाही. म्हणून कुठंतरी ते एकांगी आहे. त्यांनी मांडलेले निष्कर्ष हे एकांगी आहेत, ते भविष्यासाठी उपयोगी पडणारे नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून शेवटी समन्वयाची अशी भूमिका घेतलेली आहे की
आदर्श मूल्य आणि अनुभव या दोन्हीची जेव्हा जोड निर्माण होईल, तथ्य आणि मूल्य यांचा जेव्हा समन्वय होईल, यांचा जेव्हा संयोग होईल, दोघांचाही जेव्हा समावेश करून राजकीय सिद्धांताची निर्मिती होईल, तेव्हा तो राजकीय सिद्धांत अधिक उपयुक्त होईल भविष्यासाठी सुद्धा आणि तत्कालीन परिस्थितीसाठी सुद्धा. म्हणून निव्वळ आदर्शांना मूल्यांना महत्त्व देऊन सुद्धा काढलेले निष्कर्ष हे अचूक निघत नाहीत, किंवा निव्वळ वास्तविकतेला तथ्यांना अनुभवाला महत्त्व देऊन सुद्धा काढलेले निष्कर्ष हे अचूक निघत नाहीत. तर भविष्यासाठी उपयोगी जर अधिक चांगल्या पद्धतीचं जर अचूक निष्कर्ष काढायचे असतील तर तथ्य आणि मूल्य, अनुभव आणि आदर्श यांना जोडून यांच्या समन्वयातून सिद्धांत निर्मिती झाली पाहिजे, असं पुढच्या काळातील विचारवंताचं मत निर्माण झालं. तर अशा पद्धतीने आज या ठिकाणी राजकीय सिद्धांताचा अनुभवजन्य दृष्टिकोन या ठिकाणी संपलेला आहे.